Keep your hands in Namaste position, hands on your heart. Close your eyes, take a long deep breath. Inhale, exhale slowly, relax your entire body. Be aware of your inner state. Mentally repeat after me to the Supreme God, Divine Father, Divine Mother, Lord Mahaguruji Miling, to Grandmaster Chok Oksui, to my spiritual teacher, all the spiritual teachers, Holy Gurus, Holy Masters, Saints, Archangels, Holy Angels, spiritual helpers, all the great ones, to my higher soul and divine self. We humbly invoke you for your divine love, divine light, divine power, divine guidance, divine help and divine protection, for illumination, for abundance and prosperity. We thank you in full faith. Soul affirmation. I am that I am. I am not the body. I am not the emotion. I am not the thought. I am not the mind. The mind is just an instrument of the soul. I am the soul. I am a spiritual being of divine intelligence, divine love, divine power. I am connected and one with my higher soul. I am one with the divine spark within me. I am a child of a God. I am connected with God, God, one with all. This is the truth, regardless of the capacity of the brain to experience the truth. I am that I am. The divinity within me salutes the divinity within all the people who are joining in this virtual room. Atma Namaste. Our hearts are one, our crowns are one. We are one with all, we are one with God, we are one with all. Spiritually, we are one. Gently and slowly open your eyes. So let's start. I will share screen. Screen दिसते? हो दिसते. सो आजचा मेन सब्जेक्ट म्हणूयात आपण किंवा आजचा विषय म्हणूयात की प्रॉस्पॅरिटी. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ प्रॉस्पॅरिटी? सो त्याच्यासाठी बेसिक व्हर्च्यू काय आहे तर जनरॉसिटी आणि नॉन स्टेलिंग. आता आपण समजून घेऊया की हाऊ इट इज कनेक्टेड ऑर रिलेटेड टू द प्रॉस्पॅरिटी. त्याच्यात महत्वाचं एक जे नॉन स्टेलिंग, स्टेलिंग म्हणजे काय, चोरी करणे किंवा हे. स्टेलिंग जनरेट्स पॉवर्टी कर्मा. म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्टेलिंग किंवा चोरी हे एक निगेटिव्ह कर्म जनरेट करतं, पॉवर्टी कर्म जनरेट करतं. मग आता स्टेलिंग कुठल्या प्रकारचं असू शकतं तर आपण इथे 4 प्रकार बघितले, त्याच्यापेक्षा आणखीनही असू शकतात. मटेरियल स्टेलिंग म्हणजे कुठलीही फिजिकल वस्तू जाणत्या जाणून. काही लोक म्हणजे आता आपण बघतो की बाबा चोर जे असतात ते घरातल्या वस्तू, पैसे, दागिने हे सगळे चोरी करतात. त्याला ऍक्च्युली फिजिकल मटेरियल स्टीलिंग आपण म्हणतो. किंवा फिजिकली तुम्ही काहीतरी वस्तू उचलताय जी तुमची नाहीये, विच इज नॉट युअर्स, दॅट इज कॉल्ड ॲज मटेरियल ऑर फिजिकल स्टीलिंग. सेकंड थिंग, इमोशनल स्टीलिंग. आता हे इमोशनल स्टीलिंग कसं असू शकतं किंवा इमोशनल स्टीलिंग असतं का, तर त्याला असं म्हणता येईल की एखादी व्यक्ती खूप इमोशन्स आहेत किंवा इमोशनल आहे आणि त्या इमोशन्सचा, त्या इमोशनल असण्याचा एखादा थर्ड पर्सन गैरफायदा घेतोय. म्हणजे दॅट पर्सन इज लव्हिंग टू दॅट अदर पर्सन, पण ह्या इमोशन्सचा, त्याच्या भावनांचा गैरफायदा घेऊन लोक त्याला फसवतात किंवा त्याचं काम, स्वतःचं काम काढून घेतात किंवा त्यांना
त्रास पण देऊ शकतात. तर दॅट इज कॉल्ड इमोशनल स्टिलिंग. तर आपण हे थोडं पुढे बघूयात. थर्ड थिंग, मेंटल स्टिलिंग. मेंटल स्टिलिंग म्हणजे काय की कुठल्याही व्यक्ती आहे त्याच्या काही आयडियाज असतात. म्हणजे सपोज आपण बोलता बोलता काही लोक आपल्याला काही आयडियाज सांगतात त्यांच्या मनातले, किंवा बिझनेस बद्दल किंवा याच्याबद्दल. तर ती त्याची ऍक्च्युली युनिक आयडिया असते. ते मेंटल स्टिलिंग म्हणजे आपण त्याचं क्रेडिट घेतोय, किंवा त्याचं त्या कामाचं क्रेडिट घेणं, किंवा त्याच्या त्या आयडियाज वरती आपण स्वतः वर्कआउट करणं. इम्प्लिमेंट करणं, काम करणं, आणि त्याचे काही थॉट्स असतील रिलेटेड टू प्रॉस्पेरिटी म्हणा, रिलेटेड टू हे. तर ते थॉट्स आपण किंवा विचार आपण, आता मी काय म्हणतो, आता हे जनरॉसिटी नॉन स्टिलिंग आहे. हा ऍक्च्युली कोणीतरी स्टडी करून दिलेला थॉट आहे, पण तो मी माझ्या नावावरती चालवतो. म्हणजे काय, आपल्याला एक छान सुविचार आलेला असतो, कोणातरी मोठ्या माणसाने लिहिला असतो, किंवा साध्या कुठल्या तरी माणसाने लिहिला. तो विचार आपला नाहीये, तो पॉझिटिव्ह थॉट म्हणा, कुठला थॉट, तो आपला नाहीये, पण आपण तो फॉरवर्ड करतो आणि त्याला आपल्या नावावरती तो खपवतो म्हणा, किंवा हे. सो इट गिव्स अस समवेअर कुठेतरी सिग्निफिकन्स आपल्याला मिळतो, की बाबा हा, अरे ह्याचे विचार इतके चांगले आहेत. पण ऍक्च्युली इट इज नॉट युअर थॉट, यू हॅव कॅरीड फ्रॉम समवेअर एल्स, किंवा तुम्हाला कुठून तरी तो आलेला आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही कोणाचा तरी उचललेला आहे तो स्पेसिफिक थॉट, आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रेझेंटेशन मध्ये, कुठल्याही जेव्हा आपण चार चौघांमध्ये बोलतो, तेव्हा स्वतःला आपलं इमेज चांगली राहावी म्हणून, म्हणजे थोडक्यात काय, काही कविता, काही शेर, लोक असतात की असं ग्रुपमध्ये बसल्यानंतर ते फील की बाबा हे शेर मारला की आपण एकदम भारी होऊन जाऊ. तर इट इज अ मेंटल स्टिलिंग. जी गोष्ट आपली स्वतःची नाहीये, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टिलिंग. सो दॅट इज कॉल्ड एज मेंटल स्टिलिंग. आणि चौथी जी गोष्ट आहे ते आहे फायनान्शियल स्टिलिंग. असं आता आपल्यापैकी फायनान्शियल स्टिलिंग हा कोणी करत नसावा. आपण म्हणजे कोणाचे फायनान्शियल स्टिलिंग मध्ये काय, की आपण कोणाचे तरी पैसे घेतलेले आहेत आणि मदतीची गरज लागेल तेव्हा, आणि ते आपण परत करत नाहीये त्याला, दॅट इज कॉल्ड एज फायनान्शियल स्टिलिंग. तर किंवा आपल्याकडे सपोज घरकामासाठी बाई आपण लावलेली आहे, तर त्यांना आपण वेळेत पगार न देणं, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायनान्शियल स्टिलिंग. वेळेत पगार न देणे, किंवा कामाच्या त्यांचा जेवढा मोबदला होता त्याच्यापेक्षा कमी देणं, इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो फायनान्शियल स्टिलिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कशा करायच्या, कुठल्याही हे कर्मा अवॉइड करायचं, कारण दिस जनरेट्स अ पॉवर्टी कर्मा. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण सपोज जी आपली गोष्ट नाहीये, म्हणजे ती साधी असेल, साधा पेन असेल, म्हणजे साधारण आपण बऱ्याच वेळेला नोईंगली किंवा अननोईंगली ह्या गोष्टी आपल्याकडनं घडतात. म्हणजे हा आपल्याला जनरल किस्सा बघायला मिळतो की तुम्ही बँकेमध्ये गेला आहात आणि कुणीतरी बँकेमध्ये एक साधं तुमचं पेन मागितलेलं असतं लिहायला, बँकेचे काही स्लिप भरायचे, काहीतरी चेक वरती सही करायची, काय काय करेक्शन करायचं, यासाठी तुमचं पेन मागता. पण तो व्यक्ती पेन घेतल्यानंतर ते पेन त्याचं लिहून झाल्यानंतर तो त्याच्या खिशाला लावतो आणि निघून जातो, आणि तुम्ही तुमच्या कामात अडकल्यामुळे तुम्हाला कळत नाही की तो व्यक्ती माणूस गेला कुठे, तर तुमचा पेन त्याने घेऊन गेलेला असतो. आता हा स्टिलिंगचा प्रकार आहे का, तर आपण म्हणू की बाबा ते अनाजाने झालेलं आहे त्याच्याकडनं. किंवा जनरल प्रत्येकाची सवय असते की बाबा आपण पेन वापरल्यानंतर झाकण लावणे आणि खिशा लावणे, हा जनरली मेन्सचा प्रॉब्लेम तर असतोच, कारण मेन्सला खिशाला, शर्टला वगैरे कुठेतरी लावायची सवय असते. तर त्याच्यामुळे तो जनरली पार्ट असतो. पण मास्टर, आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मास्टर चो कॉक सुई यांच्या ज्या प्राणिक हिलिंग मध्ये आम्ही शिकलो, त्याच्यामध्ये बेसिकली हे 5 व्हर्च्युअल्स जे आहेत, म्हणजे फर्स्ट आपण काल बघितलं लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजरी, आणि सेकंड आजचा आहे जनरॉसिटी आणि नॉन स्टिलिंग. तर हा स्टिलिंगचं मास्टरांचं काय म्हणणं आहे, किंवा ही जी वृत्ती आहे ती आपल्या सिस्टीम मध्ये कुठेतरी थोडी जरी एनर्जी असली, म्हणजे एक
टिंच ऑफ जरी त्याचा भाग असेल, 1% जरी ती एनर्जी असेल आपल्या सिस्टीम मध्ये, आपल्या ऑरामध्ये, तर त्याच्याप्रमाणे आपलं बिहेवियर होत जातं. म्हणजे आपली इच्छा नसते, आपण फिजिकली आपण विचार करून कुठली गोष्ट आपण चोरी करणार नाही, पण अनावधानाने होणाऱ्या गोष्टी आहेत. तर वी मस्ट कॉन्शियसली पुट आवर एफर्ट्स इन अवॉइडिंग दिस थिंग्स. म्हणजे ज्या गोष्टी फिजिकल मटेरियल गोष्टी, मटेरियली ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत, यू ट्राय टू गिव्ह देम बॅक. म्हणजे साधारण कुठल्याही गोष्टी आपल्याला कधी कधी आपल्याला असं होतं की रस्त्यावरती काही पैसे सापडतात किंवा काही वस्तू सापडते, असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे. तर त्यावेळेला आपल्याला माहिती असते की ही गोष्ट माझी नाही, जे माझं नाहीये ते माझं नाहीच आहे. हा भाव तुम्ही एक तर ते उचलायला नाही पाहिजे. जर सपोज चुकून उचलल्या गेली तर ती तुमची नाही, ज्याला कोण असेल त्याला देणं इट इज इम्पॉर्टंट. किंवा मग सपोज पैसे वगैरे सापडले असतील तर साधारण तुमच्या आजूबाजूला सिग्नल मध्ये वगैरे भिकारी आपल्याकडे आलेले असतात, तर यू कॅन गिव्ह टू देम. इट इज सिम्पल, यू कॅन डू दिस. जी गोष्ट आपली नाहीये ती गोष्ट आपण घ्यायची नाही. हा सिम्पल आपण हॅबिट आपल्यामध्ये टाकायला पाहिजे. सेकंड थिंग आहे इमोशनल स्टिलिंग. इमोशनली आपण एखादं स्टिलिंग करतो, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या भावनांचा आपण गैरफायदा घेतो आहे का, किंवा आपला कोणी गैरफायदा घेते का, असं म्हणून आपण टू मच इमोशनल आहोत आणि त्या इमोशन्सचा कोणीतरी गैरफायदा घेते. टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ इमोशन्स, अदर्स इमोशन्स स्पेशली. म्हणजे सिच्युएशन मध्ये आपण बघतो की हा व्यक्ती खूप काय म्हणतात इमोशनली जोडला गेलेला आहे आणि त्या इमोशन्सचा आपण फायदा घेऊन काही ना काहीतरी आपलं काम त्याच्यामध्ये काढून घेतोय. किंवा आपण असं थोडक्यात असं म्हणू, एखादी व्यक्ती म्हणजे आपलं त्याच्याशी पटत नाहीये, ठीक आहे, तर आपण पर्सनली काही त्याच्याशी बोलणार नाही किंवा अशा गोष्टी करणार नाही. पण सपोज त्या व्यक्तीला कोणीतरी ओरडत असेल, रागवत असेल किंवा त्याच्यावरती विषय निघालास, तर आपण 4 गोष्टी अजून त्याच्यामध्ये ऍड करतो. म्हणजे आगीत तेल होतं ज्याला म्हणतात. तर एखाद्या सिच्युएशनचा फायदा घेणं इमोशनली, तर इट इज कॉल्ड ॲज अ स्टिलिंग. सो वी शुड अवॉइड दिस काइंड ऑफ स्टिलिंग. किंवा आपण असं म्हणूयात की बाबा आता हे थोडस एक्सप्लेन करणं इज व्हेरी डिफिकल्ट, कारण प्रत्येकाच्या याच्यामध्ये सिनारिओज डिफरंट असतात इमोशनल स्टिलिंगचे. बरेच वेळेला आपण एक हे पाहतो की काही लोकांमध्ये इतरांचं म्हणजे अटेन्शन डिसऑर्डर प्रकार एक असतो की बाबा आपल्यावरती लोकांचं लक्ष गेलं पाहिजे यासाठी ते बऱ्याच वेळेला इमोशनल ड्रामा करणे किंवा हे होतात, किंवा मला लक्ष दिलं पाहिजे माझ्याकडे किंवा मला महत्व दिलं पाहिजे. तर काय म्हणतात ना, एक दोन व्यक्ती आहे, दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती आहे की तो खूप ड्रामेबाज आहे आणि ते ड्रामा करून तो बाकीच्यांचं अटेन्शन किंवा एखाद्या व्यक्तीचं अटेन्शन ज्याला दिलं पाहिजे तर त्याला न देता ते आपण आपल्याकडे वळवणं, इट इज कॉल्ड ॲज अ इमोशनल स्टिलिंग. नॉर्मली आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन बघू. आपल्या घरात 2 छोटी मुलं आहेत, त्यातल्या त्यात एक जे पहिलं मोठं मूल आहे आणि त्याच्यावर जो सपोज एक 5 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं मूल असं समजूयात, आणि त्याच्यापेक्षा छोटं मूल जे आहे ते 5-6 वर्षाचं समजूयात. तर नॉर्मली काय होतं की आपण बघतो की बाबा आईचं जनरली लक्ष छोट्या मुलाकडं तो लहान असल्यामुळे जास्त जातं. तर ही गोष्ट कदाचित मोठा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, एल्डर चाइल्ड, तर ह्याला ते थोडक्यात काय होतं की बाबा आपल्याकडे लक्ष देत नाहीये किंवा आपल्याकडं हे होत नाहीये, आई काळजी करत नाही आपली किंवा आपल्याला प्रेम करत नाही, अशी थोडीशी भावना निर्माण झाल्यानंतर दॅट एल्डर चाइल्ड किंवा तो जे मोठं मुलं असतं ते कायम काही ना काहीतरी अशा गोष्टी करायचा प्रयत्न करतं की अटेन्शन सेकिंग, म्हणजे आईचं किंवा वडिलांचं किंवा ह्या गोष्टी आपल्याकडे लक्ष वळवणं किंवा आपल्याला जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला अटेन्शन दिलं पाहिजे किंवा महत्व दिलं पाहिजे, म्हणून अशा काहीतरी गोष्टी करतात ते. म्हणजे काहीतरी खोडकरपणा करणार, काहीतरी गोष्टी
हे करणार किंवा रडणार, गोंधळ घालणार, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर अशाच प्रकारचे म्हणजे आता हे तर छोट्याचं उदाहरण झालं लहान मुलांचं, पण मोठे व्यक्ती पण अशाच बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी करत असतात की ज्याच्यामुळे इमोशनली दे वॉन्ट की पीपल शुड गिव्ह देम अटेन्शन आणि प्रायोरिटी त्यांना दिली पाहिजे. इट इज कॉल्ड एज दुसऱ्याचं जे काय म्हणतात इम्पॉर्टन्स आहे किंवा प्रेम आहे त्याच्या वाटचं, हे आपण आपल्याकडे वळवून घेणं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इमोशनल स्टीलिंग. सो वी शुड अवॉइड दिस काइंड ऑफ स्टीलिंग. थर्ड थिंग मगाशी सांगितल्याप्रमाणे थॉट्स, आयडियाज किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा क्रेडिट ऑफ अदर्स वर्क. म्हणजे ज्या व्यक्तींनी खूप सारी मेहनत केलेली आहे त्यांच्या याच्यावरती, आयडियाज वरती, किंवा काहीतरी नवीन आयडिया त्यांच्याकडनं निघालेल्या आहेत, पण ते त्याच्यावरती कधीच आपल्याला बोलून दाखवतात, पण ते काम करत नाहीत त्याच्यावरती. मग तीच सेम आयडिया घेऊन आपण ते म्हणजे बिझनेस आयडिया म्हणा किंवा असेल काहीतरी असेल, तर त्या आयडियावरती म्हणजे नॉर्मली हे सगळे कॉर्पोरेटमध्ये किंवा बाहेर या गोष्टी चालतात की तुमचा एखादा चांगली आयडिया आहे किंवा बिझनेस आयडिया, इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, तर ती आयडिया घेणे आणि मग त्याच्यावरती बिझनेस मॉडेल तयार करणं, बिझनेस तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालतात. दॅट इज कॉल्ड मेंटल स्टिलिंग. किंवा थॉट्स आहेत, आपण जसं म्हणतो सुविचार, खूप ग्रेट लोकांचे सुविचार म्हणजे स्वामी विवेकानंद किंवा यांचे किंवा इतर कुठल्या व्यक्तींचे लेखक असतील, पोएट वगैरे असतील, तर अशा लोकांचे जे थॉट्स आहेत किंवा त्यांनी जे केलेलं काम आहे ते आपण आपल्या नावावरती समोर लावणं. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टिलिंग, मेंटल स्टिलिंग. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये पण की बाबा एखादा इनोव्हेटिव्ह तुमची आयडिया आहे, तर त्याला काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून त्यांच्याकडनं ऐकून घेतात सगळ्या गोष्टी आणि ते वर्कआउट करून त्याच्यातनं प्रॉफिट कमवतात. म्हणजे ह्या सगळ्या थॉट्स, आयडियाज आणि प्रॉपर्टीज किंवा हे याचा उपयोग आपला स्वतःच्या प्रॉफिट मेकिंगसाठी किंवा पैसा कमवण्यासाठी किंवा इतर ग्रुपमध्ये आणि आपला सिग्निफिकन्स वाढावा, आपलं महत्व वाढावं, याच्यासाठी आपण ह्या सगळ्या प्रोजेक्ट करणं किंवा स्वतःच्या फायद्यासाठी, बेसिकली हा स्वतःच्या फायद्यासाठी करणं. त्याच्यामध्ये तुमचा कुठलाही असेल, म्हणजे फायदा हा फक्त फायनान्शियलीच असतो असं नाहीये. फायदा बऱ्याच प्रकारचे असू शकतात की तुमचं समाजामध्ये मान मर्तब वाढणे, यासाठी पण काही लोक काही आयडियांचा किंवा थॉट्सचा यूज करून ते घेतात. किंवा थोडक्यात आणखीन एखाद्याने दुसऱ्याने केलेलं काम आहे, म्हणजे हे सगळे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जास्त काम चालतं, किंवा खालचा सबऑर्डिनेट ते सगळं काम करतो, त्यांनी एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असतो, तो काही आयडियाज देतो, चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज देतो, ज्याने कंपनीचा किंवा याचा फायदा होईल. पण ह्या सगळ्या आयडियाज किंवा त्यांनी केलेलं कामाचं जे श्रेय आहे ते सिनियर्स म्हणा किंवा त्याचे सबऑर्डिनेट आहे, ते सांगतात हे काम मी केलं आहे, आणि ते जे क्रेडिट आहे त्याचं ते स्वतःला घेतात. इट इज कॉल्ड एज मेंटल स्टिलिंग. जे ज्यांनी केलेलं काम आहे ते क्रेडिट जर त्याला दिलं तर इट इज व्हेरी व्हेरी इझी टू अवॉइड दिस प्रॉस्पेरिटी. म्हणजे बॅड कर्मा, पॉवर्टी कर्मा अवॉइड करायचं असेल तर ज्यांनी काम केलेलं आहे त्याला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. चौथं आहे की फायनान्शियली स्टिलिंग. फायनान्शियल स्टिल मध्ये मगाशी सांगितलं तसं की बिल्स, आपले जे रेग्युलर बिल्स आहेत, म्हणजे मोबाईल बिल आहे, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, किंवा आणखीन कुठल्या प्रकारचे रेग्युलर बिलिंग आहे, तर आपण हे देताना आपण डिले करतो का? तर ही हॅबिट आहे का आपली की आपण बिल्स भरायला वेळेत भरत नाही, डिले करतो? त्याच्यानंतर कुठलेही आपले डेब्ट्स असतील किंवा काही बॉरोइंग असतील, कोणाकडनं काही पैसे वेळेला आपण घेतले असतील, तर ते आपण दिलेत का परत? जर दिले नसतील तर इट इज जनरेटिंग अ पॉवर्टी कर्मा. म्हणजे हे एक काय म्हणतात आपल्याला
पॉवर्टी म्हणण्यापेक्षा काय दरिद्रता ज्याला म्हणणं, पॉवर्टी म्हणजे मराठीमध्ये आपल्याला दरिद्रता म्हणता येईल. ते एक कर्म जनरेट करते की ज्यांनी ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्याकडे ती एनर्जी तशी फ्लो होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर कुठे करत असू, मटेरियल स्टीलिंग, इमोशनल स्टीलिंग, मेंटल स्टीलिंग, फायनान्शियल स्टीलिंग, तर थोडंसं याच्याकडे लक्ष द्या आणि यू ट्राय टू अवॉइड दिस थिंग. कारण स्टीलिंग कुठल्याही प्रकारचं जे आहे, इट जनरेट्स अ पॉवर्टी कर्म. हे सगळ्या आपल्या शास्त्रांमध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. चोरी करू नये, चोरी करणं पाप आहे. तर चोरी कुठल्या प्रकारची असू शकते, ह्या सगळ्या प्रकारची असू शकते. पूर्वी आपल्याला फिजिकल वस्तू चोरी करणं म्हणजे चोरी असं वाटत होतं, पण त्याच्याच बरोबर इमोशनल, मेंटल आणि फायनान्शियल स्टीलिंग हे सुद्धा महत्वाचे आहे. त्या गोष्टीचा आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे. आणि वी ट्राय टू अवॉइड दिस स्टीलिंग. म्हणजे असं कुठलं चुकून जाणतेपणे झाले असेल तर इथून पुढे कॉन्शियस एफर्ट्स यायचे की अशा प्रकारचं आपण कुठल्याही प्रकारचं स्टीलिंग जे आहे ते करू नये, जेणेकरून आपलं पॉवर्टी कर्माचे कुठलेही कर्म जनरेट होणार नाही, चुकीचं निगेटिव्ह कर्म जनरेट होणार नाही, विच विल अफेक्ट आवर प्रॉस्पेरिटी. आता हे जर एक गोष्ट झाली की बाबा टू अवॉइड स्टीलिंग, म्हणजे एक काम आपण तिथे चांगलं करतोय की बाबा स्टीलिंग अवॉइड करत नाही, म्हणजे पॉवर्टी कर्म जे आहे ते आपण जनरेट करायचं तिथे थांबलेलो आहे. बट हाऊ टू जनरेट अ पॉझिटिव्ह कर्म विच विल बेनिफिट अस इन रिटर्निंग ऑफ द प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी मिळण्यासाठी किंवा खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर वी शुड फॉलो फर्स्ट पार्ट इज जनरोसिटी. जनरोसिटी म्हणजे उदारमतवादी उदारता. म्हणजे जनरस तुम्ही कुठल्या बाबतीत असू शकता किंवा जेव्हा कुठला तुम्ही तुम्हाला म्हणजे एव्हरी ऍस्पेक्ट मध्ये तुम्ही जनरस असायला पाहिजे, की उदार मताने सगळं करायला पाहिजे आणि उदार मनाने करायला पाहिजे. तर यू शुड लव्ह जनरसली टू अदर्स. तुम्ही एखादी गोष्टी, जे काही गोष्टी कराल तुम्ही त्याला इतरांच्या बाबतीत तुम्ही एकदम उदार मनाने करा. ते तुमचं गुड कर्म जनरेट करतं. त्याचबरोबर तुम्ही डोनेशन्स, टायथिंग, म्हणजे आपण टायथिंग याविषयी आपण मागे बोललो होतो, त्याला डोनेशन म्हणतात. डोनेशन हे अशा ठिकाणी करा की जिथून जी संस्था जी आहे ते इतर गरीब लोकांना मदत करत असेल. म्हणजे फूड फॉर हंग्री असा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर काही मेडिकल खर्चासाठी त्यांना मदत करतात, पेशंटसाठी, किंवा ऑपरेशन्स आहेत किंवा कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांना हेल्प करतात. तर डोनेशन किंवा टायथिंग ही जी गोष्ट आहे ही जनरसली करायला पाहिजे. म्हणजे जेवढं जास्त प्रमाणात आपल्याला ते करता येईल आपल्या कुवतीप्रमाणे, तर ते आपलं जे आहे ते गुड कर्म जनरेट करायचं काम करेल. आणि तो गुड कर्म जनरेट झाल्यानंतर जनरसली, म्हणजे आपण उदार मनाने सगळं केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली प्रॉस्पॅरिटीची जी एनर्जी आहे सिस्टीम मधली आपल्या, कारण आपण डेनर लागतो. मास्टर असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू गेन समथिंग, म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचं आहे किंवा हवं आहे, तर ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जनरसली म्हणजे उदार मनाने द्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे इफ यू वॉन्ट मनी देन यू हॅव टू गिव्ह मनी इन चॅरिटी. इतर लोकांना तुम्ही मदत करा पैशांची, जी चॅरिटी हे करा. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या गुड कर्म म्हणून तुमच्या जनरेट होतील आणि इट विल गिव्ह यू इन रिटर्न ऑफ प्रॉस्पेरिटी. हे ग्रँड मास्टर चॉकॉक्स हे म्हणतात, अकॉर्डिंग टू हिम. So generosity is the key for generating good karma, and to avoid negative karma you should not do the stealing part.
म्हणजे कुठल्याही प्रकारची चोरी अवॉइड करायची. ह्या 4 प्रकारातले आहे. तर साधारण कॉन्शियसली एफर्ट्स ठेवायचे की ह्या 4 प्रकारामध्ये आपण काही करतोय का, इज इट अ स्टिलिंग व्हॉट वी आर डुईंग. सो ते अवॉइड करा. आणि त्याचबरोबर जे आहे तुम्ही आपण जनरॉसिटी इमोशनली पण म्हणू शकतो, किंवा जेव्हा आपण इतरांबरोबर बिहेव करू तेव्हा, किंवा चांगले वागणूक करू तेव्हा ते उदार मताने करा, उदार मनाने करा. जे काय कराल ते इतरांसाठी चांगल्या गोष्टी कराल त्या एकदम खुल्या मनाने करा. त्याच्यानंतर जनरॉसिटी मेंटली कशी करायला शकेल, तर जे काही तुमच्याकडे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्ही शेअर करा इतरांबरोबर. त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रोग्रेससाठी आपण आपल्याकडे असलेलं जे नॉलेज आहे, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं नॉलेज असू शकेल, ते नॉलेज तुम्ही शेअर करा जनरसली. जसं आज आम्ही 5-6 वर्षांमध्ये जे काही मी वाचलं असेल, जे काही एक्सपिरियन्स केलेला असेल, दॅट इज माय एक्सपिरियन्स आय एम शेअरिंग विथ यू. तो हे जे नॉलेज आहे शेअरिंग, इट इज ऑल्सो जनरेटिंग अ गुड पॉझिटिव्ह कर्मा. कारण हे जे नॉलेज आहे याच्यामुळं त्या व्यक्तीचं किंवा त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मधले अनेक व्यक्ती त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, यांचं आयुष्य बदलू शकतं. ते पॉझिटिव्ह थिंकिंग आणि चांगल्या मार्गाला लागू शकतात. सो यू शुड मेंटली ऑर गिव्ह युअर नॉलेज इन अ फ्री. तर ते तुम्हाला गुड कर्मा जनरेट करेल. सो दिस इज द सिक्रेट ऑफ प्रॉस्पेरिटी. आणि डोनेशन आणि टायथिंग तर सांगितलं की आपल्या कमाईमधला 10% जो भाग आहे तो आपण डोनेट करायला पाहिजे. डोनेट अशा ठिकाणी करा जिथे तुम्हाला माहिती आहे किंवा ही संस्था जी आहे ती या पैशांचा योग्य प्रकारे विनियोग करते, खरंच मदत करतात. कारण अशा बऱ्याचशा NGOs आहेत किंवा अशा संस्था आहेत त्या फक्त नावाला काही काम करतात, म्हणजे दाखवतात, आणि त्यांच्याकडे आलेला पैशांचा योग्य वापर करत नाही. इतर लोकांची, त्यांना जे लोक ज्या गरजेचे आहेत त्यांच्या नावावरती तर हे पैसे घेतात, पण त्यांना पुढे फॉरवर्ड करत नाही किंवा पास ऑन करत नाही. सो वी मस्ट डू दिस थिंग्स. लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी. आणि नाव आय एम हँडिंग ओव्हर टू सविता. सो शी वुड लाईक टू टेल अस रिलेटेड टू द कॅरेक्टर बिल्डिंग. हॅलो. हा, सिक्रेट ऑफ प्रॉस्पेरिटी मध्ये जनरॉसिटी आणि नॉन स्टिलिंग हे महत्वाच्या गोष्टी आहेतच. तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटते, जे की म्हणजे आपलं एनव्हीएस किंवा जेलियस नेचर आपल्यामध्ये नसणं, हे सुद्धा एक कॅरेक्टर बिल्डिंगचाच भाग आहे आणि तो प्रॉस्पेरिटीला अफेक्ट करतो. कारण आपल्यामध्ये ती जलसी असणं, म्हणजे कुणाचं प्रोग्रेस बघून किंवा कोणाकडे खूप जास्ती पैसा आहे किंवा कोणाकडे सक्सेस खूप आहे, हे सगळं बघून आपल्या मनामध्ये जे एनव्हीएस थॉट्स येतात किंवा एक जलसीची भावना येते. आणि त्या भावनेमुळे आपल्यामध्ये जे इमोशन येतात ते निगेटिव्ह इमोशन तयार होतं. आणि ते म्हणजे की माझ्याकडे नाहीये किंवा सफिशियंट नाहीये, इनएडिक्वसी हे जे आहे, किंवा आय डोंट हॅव, किंवा दे हॅव मोर दॅन मी. तर हे जे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे आपल्यामध्ये जनरेट होतात. आणि हा निगेटिव्ह इमोशन जो आहे तो आपल्या बेसिक चक्र श्रिंक करतो. आणि डेफिनेटली बेसिक चक्र इज प्रॉस्पेरिटी चक्र आपलं, म्हणजे प्राणिक हिलिंग मध्ये. सो इट अफेक्ट्स, आय फील, आय थिंक आय एम राईट. येस येस, बरोबर आहे ना? येस येस. त्याच्यामुळे आपल्यामध्ये ती जलसीची आणि एनव्हीएस ची भावना नसणं हे आणखी एक ऍडिशनल गोष्ट होईल आपल्या प्रॉस्पेरिटी मिळवण्यासाठीच्या याच्यामध्ये. या सिक्रेट्स बरोबर, म्हणजे अपार्ट फ्रॉम असं नाही म्हणता येणार, पण याच्यामध्ये कॅरेक्टर बिल्डिंग आणि पर्सनॅलिटी हे दोन खूप इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. म्हणजे इन कंटिन्युएशन आपण ज्या गोष्टी करतो तर त्या आपल्या पर्सनॅलिटीचा भाग असतात आणि त्या आपलं कॅरेक्टर म्हणून समोर येतात, किंवा आपलं जसं कॅरेक्टर आहे तसं आपण बिहेव करतो. म्हणजे पर्सनॅलिटी इज अवर बिहेवियर, रिपीटेड बिहेवियर
what we think, what we do, what we act, what we respond is our personality, and again it defines our character. तर आपलं कॅरेक्टर बिल्डिंग करत असताना त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण ऍडिशनल करू शकतो, म्हणजे वी हॅव टू बी व्हेरी जेंटल. हा जेंटलनेस आपल्या विचारांमध्ये, आपल्या ऍक्शन्स मध्ये, आपण जे काही आपला बिहेवियर पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण हा जेंटलनेस असायला हवा. म्हणजे वी हॅव टू क्रॉस चेक की आपण इनफ सभ्य, सौम्य आणि सुसह्य आहोत का. म्हणजे वाईल टॉकिंग टू पीपल, वाईल बिहेविंग विथ पीपल, वाईल डुईंग सम ऍक्शन. याचं जेंटलनेसचं एक साधं उदाहरण म्हणजे इथे देऊ शकते मी तुम्हाला, की स्वामी विवेकानंदांचं जे मी पुस्तक वाचतंय त्याच्यामध्ये जेव्हा त्यांचे गुरु, स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंसांनी जेव्हा समाधी घेतली, तेव्हा समाधी घेतल्यानंतर त्यांची अशी इच्छा होती की परमहंसांचे जे टीचिंग्स आहेत ते सगळे वेस्टर्न कंट्रीज मध्ये करायचे. पण हे करण्यासाठी त्यांना परमहंसांच्या ज्या पत्नी आहेत, वाईफ आहेत, शारदा देवी, तर त्यांची परमिशन घेणं मस्ट होतं. म्हणजे अर्थात ते परमिशन घेतल्याशिवाय पुढे जाणारच नव्हते. म्हणून ते शारदा देवींकडे गेले. त्या स्वयंपाक करत होत्या तिथे. ते करत असताना त्यांनी असं सांगितलं की मला तुमची परमिशन हवी आहे आणि माझे जे गुरु आहेत त्यांचं टीचिंग मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये स्प्रेड करायचं आहे, तर तुमच्या परमिशन शिवाय मी ते गोष्ट करू शकत नाही. तर ह्या प्रश्नावर म्हणजे शारदा देवी पुढे बघून कुकिंग करत होत्या, जेव्हा की त्यांचं ऑलरेडी सगळं कुकिंग ऑलमोस्ट झालेलं होतं. पण त्यांनी सिम्पली विवेकानंदांना सांगितलं की नरेंद्र, विवेकानंदांचं नाव नरेंद्र आहे, तर तो चाकू मला देतोस का, सुरी मला देतोस का. तर स्वामी विवेकानंदांनी ती सुरी शारदा देवींकडे दिली. त्यांनी त्यांच्या हातातून ती घेतली आणि खाली ठेवली आणि मागे वळून पाहिलं आणि म्हणाले हो करू शकतोस, यू गो अहेड. तर स्वामी विवेकानंदांना तेव्हा प्रश्न पडला की म्हणजे तुम्हाला लागत नव्हती तरी पण तुम्ही मला ती सुरी मागितलीत आणि परत खाली ठेवली आणि बाकी काहीच न विचारता तुम्ही मला सांगितलं की यू गो अहेड, म्हणजे तू काम चालू कर. तर त्यावेळी त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन असं दिलं की तुझ्या या ऍक्ट मध्ये, म्हणजे तू जो चाकू मला दिलास तो ज्या पद्धतीने दिलास त्याच्यावरून मला हे बघायचं होतं की तू किती जेंटल आहेस आणि तुझ्या गुरुचे नॉलेज हे पुढे स्प्रेड करण्यासाठी जितका जेंटलनेस गरजेचा आहे तितका तुझ्यामध्ये आहे की नाही हे मला चेक करायचं होतं. आणि तुझ्या ऍक्शन मध्ये आणि तू जे बोललास त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलेला आहे आणि म्हणून मी तुला हे करण्याची परमिशन देते आहे. म्हणून म्हणजे मला हे खूप महत्वाचं गोष्ट वाटली की जी आपल्या म्हणजे ग्रुपमध्ये शेअर करावी, की बाकी कॅरेक्टर बिल्डिंग बरोबरच आपला जेंटलनेस हा सुद्धा खूप महत्वाचा आहे, जो आपण प्रयत्नांनी डेफिनेटली बिल्ड करू शकतो. कॉन्शियस एफर्ट टाकून आपण तो बिल्ड करू शकतो. आणि डेफिनेटली याचा मला असं वाटतं की आयुष्यात प्रत्येकच गोष्टींमध्ये, म्हणजे आपला घरात आपण फ्रेंड सर्कल बरोबर असेल, आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर असेल, आपल्या शेजाऱ्यांबरोबर असेल, किंवा आपण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये असू किंवा आपण कुठे मार्केटमध्ये जाऊ, बट इफ वी हॅव दॅट क्वालिटी ऑफ जेंटलनेस, तर मला असं वाटतं की 99.9% यू हॅव अचिव्ड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. तुमचा जेंटलनेस हा तुमचं कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो आणि म्हणून जर का तो आपल्यामध्ये असेल तर 99% गोष्टी ह्या आपण जवळपास त्या अचीव्ह केलेल्यामध्ये किंवा त्या आपल्याला हव्या त्या प्रकारे त्या कन्व्हर्ट झालेल्या असतील असं मला वाटतं. म्हणजे when I read this and try to correlate it with our life, I feel this is the excellent example of gentleness. आणि जे की म्हणजे डेफिनेटली बाकी सगळ्या कॅरेक्टर बिल्डिंग बरोबर जेंटलनेस आपण आपल्यामध्ये आणू शकलो, तो आपला ऍडिशनल अचिव्हमेंट म्हणता येईल किंवा आपल्या कॅरेक्टर बिल्डिंग मधला एक आणखी एक महत्वाचा टप्पा आपण मिळवला असं म्हणू शकतो त्याच्यात. ओके, थँक्यू सविता. जेंटलनेस जे ते सांगितलं त्यांनी आणायला हवा, दॅट इज ऑल्सो रिफ्लेक्ट ॲज आपण काल जे बोललो होतो की लव्हिंग काइंडनेस. म्हणजे जो लव्हिंग काइंडनेस असेल तर ऑटोमॅटिकली माणूस हंबल होतो आणि इतरांबद्दल चांगले विचार, चांगले थॉट्स आणि चांगल्या कृती करण्यासाठी चांगल्या ऍक्शन, एक इट इज कॉल्ड एज काय म्हणतात तुम्हाला, किंवा लव्हिंग काइंडनेस इन थॉट्स,
सगळ्यात पहिल्यांदाच तिथून सुरुवात होते की चांगले विचार स्वतःबद्दल, इतरांबद्दल. त्याच्यानंतर तुमचं स्पीच, गुड स्पीच, म्हणजे तुम्ही मधाळ वाणीने जेव्हा इतरांशी बिहेव करता, वागता किंवा बोलता, तर त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली तशा रिफ्लेक्ट होतात. आणि ऍक्शन्स, तुमच्या ऍक्शन्स मध्ये सुद्धा तो लव्हिंग काइंडनेस किंवा जंटलनेस दिसला पाहिजे. तर ह्या गोष्टी हाऊ इट रिलेट टू द आवर नेक्स्ट जनरॉसिटी आणि नॉन स्टेलिंग. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे लव्हिंग काइंडनेस, नॉन इंजरी हा तुम्ही व्हर्च्यू हळूहळू करता, तो जंटलनेस येतो, तेव्हा ऑटोमॅटिकली यू आर बिकम जनरस, मोर हंबल टुवर्ड्स अदर पीपल. मग तुम्ही एखाद्याला म्हणजे काय म्हणतात ना, प्रेम करायचं जरी म्हणलं तरी तुम्ही जनरसली करता, अमाप करता. एखाद्याला कुठली द्यायची गोष्ट म्हणलं तर आउट ऑफ लव्ह यू आर गिव्हिंग दॅट. म्हणजे जोपर्यंत पहिला तुम्हाला व्हर्च्यू समजत नाहीये तोपर्यंत, म्हणजे विचार करा, एखाद्या वेळेस तुम्ही खूप चांगल्या, आपण खूप चांगल्या मूड मध्ये आहोत, देन व्हॉट हॅपन्स, वी बिकम मोर जनरस. म्हणजे आपण खूप आनंदी असल्यानंतर, मूड चांगला असल्यानंतर आपण खूप, आपलं हार्ट मोठं होतं, आपण जनरसली एखाद्याने त्यावेळेला कुठली गोष्ट मागितली तर आपण नाही म्हणत नाही, आपण सिम्पली देऊ करतो आणि अगदी चांगल्या मनाने देतो. ते देताना आपल्या मनात कुठलाही किंतू नसतो. सो लव्हिंग काइंडनेस ऑल्सो रिलेट टू, म्हणजे जेव्हा ती येते तेव्हा ऑटोमॅटिकली जनरॉसिटी येते. जनरस हार्टनी तुम्ही सगळ्या गोष्टी करता. आणि आता जनरल आपण थोडस 1-2 मिनिटात समजवतो. किंवा स्टिलिंग किंवा एखाद्या चोरी केल्यानंतर फिजिकल बॉडी मधले, फिजिओलॉजी मध्ये काय काय बदल होतात, आपले कुठले चक्र अफेक्ट होतात. म्हणजे जसं मगाशी सविताने सांगितलं की आपलं जे मूलाधार चक्र आहे, बेसिक चक्र ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, मूलाधार चक्र हे कनेक्टेड आहे आपल्या प्रॉस्पेरिटीशी. म्हणजे ज्या व्यक्तीचं मूलाधार चक्र हे स्ट्रॉंग आणि व्हायब्रंट आणि हेल्दी आहे, दॅट पर्सन इज, म्हणजे त्याच्याकडं प्रॉस्पेरिटी ही येणारच, 100% येणार. म्हणजे नो बडी कॅन स्टॉप इट, अशी गोष्ट आहे. कारण ती व्यक्ती ऍक्टिव्ह असते. पण फक्त हेल्दी असणं किंवा मोठं असणं गरजेचं आहे का? किंवा खूप बेसिक चक्र मोठा असून सुद्धा उपयोग नाही. पण त्याच्याबरोबर दॅट पर्सन शुड बी हंबल, दॅट पर्सन शुड बी लव्हिंग, आणि तो जनरसली इतरांसाठी काम करायला पाहिजे, त्याच्या मनामध्ये इतरांसाठी चांगल्या भावना पाहिजे, तेव्हा त्याच्याकडे प्रॉस्पेरिटी येते. म्हणजे ते स्टिलिंगमुळे एखाद्या किंवा कुठलाही थॉट असेल, मेंटल स्टिलिंग असेल, फायनान्शियल स्टिलिंग असेल, इमोशनल स्टिलिंग किंवा मटेरियल स्टिलिंग असेल, फिजिकली काही वस्तू उचलणे, हा काही लोकांमध्ये, तर याने आपलं जे मूलाधार चक्र आहे ते अफेक्ट होतं, त्याच्यामधली एनर्जी दूषित होते, ते श्रिंक होतं, छोटं होतं. आणि विथ स्मॉल चक्रा यू कॅनॉट मेक मनी. विथ स्मॉल बेसिक चक्रा यू कॅनॉट मेक मनी. म्हणजे तुम्ही कितीही आदळआपट केली तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकणार नाही, तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी हवी तेवढ्या प्रमाणामध्ये येणार नाही. यू विल बी ऑलवेज इन प्रॉब्लेम, सम ऑर अदर प्रॉब्लेम. फायनान्शियल प्रॉब्लेम हा असणारच. त्याचबरोबर आपले रिलेशनशिप इश्यूज पण त्याच्याबरोबर येतील. स्टिलिंग ऑल्सो कनेक्टेड विथ युअर, म्हणजे स्टिलिंग केल्यानंतर तुमचं बेसिक चक्र तर श्रिंक होतच, पण त्याचबरोबर तुमचा हार्ट चक्र आणि क्राउन चक्र, ह्या दोन्ही गोष्टी पण तुमच्या श्रिंक होतात, छोट्या होतात. आणि त्या श्रिंक झाल्यानंतर आपल्यामध्ये येणारी जी एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ज्याच्याशी कनेक्टेड असतो, त्याचा फ्लो कमी होतो. फ्लो कमी झाल्यानंतर आपल्याकडे जी व्हायब्रंट अशी एनर्जी आहे ती आपल्या सिस्टीम मध्ये नसते, जी की मॅग्नेट सारखं काम करते पैसा किंवा सक्सेस या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. सो वी आर सेल्फ आर द कल्प्रिट फॉर आवर प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं स्टिलिंग म्हणजे नोईंगली और अननोईंगली करत असो तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे हे जे 3 महत्वाचे चक्र आहेत जे आपल्याला प्रॉस्पेरिटी देणार आहेत. फर्स्ट इज मूलाधार चक्र, बेसिक चक्र, सेकंड इज युअर हार्ट चक्र, आणि थर्ड इज युअर क्राउन चक्र. ह्या तिन्ही चक्र अफेक्ट होतात यांनी, आणि ते कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याकडं प्रॉस्पेरिटी किंवा कुठल्याही अपॉर्च्युनिटी येण्यापासून दुरावल्या जातात. सो टू अवॉइड दीज थिंग्स आपण स्टिलिंग कर्म अवॉइड करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण जनरसली चांगल्या हार्टनी, गुड हार्टनी किंवा चांगल्या मनाने जेव्हा इतरांसाठी काहीतरी मदत करतो, डोनेशन करतो,
तेव्हा हे तिन्ही चक्र खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हेट होतं. असं एक प्रयोग झाला होता की ज्याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी किंवा डॉक्टर लोकांनी याच्यामध्ये हे केलं होतं किंवा जेव्हा तुम्ही डोनेशन देता किंवा इतरांना कुठली मदत करता तर तुमच्या फिजिओलॉजीमध्ये शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स हार्मोन्स सिक्रेट होतात आणि ते हार्मोन्स जे आहेत ते तुमच्या हेल्थसाठी किती इम्पॉर्टंट आहे. सेरोटोनिन नावाचं किंवा फिलिंग गुड फॅक्टर जो आहे तर त्यांनी ब्रेन मधल्या ऍक्टिव्हिटीज सुधारतात, हार्ट मधले फिजिओलॉजिकल तुमचे बॉडी पार्ट्स जे आहेत किंवा हार्ट तुमचं चांगलं काम करायला लागतं. तर जेव्हा आपण जनरसली इतरांना काही देतो, डोनेशन देतो, चांगल्या मनाने देतो, खूप आनंदी मनाने देतो, तेव्हा हार्ट चक्र, आपलं बेसिक चक्र आणि क्राउन चक्र हे तिन्ही गोष्टी हायली मोठ्या ऍक्टिव्हेट होतात आणि हे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याकडे ते काम करतात ऍज अ मॅग्नेट. ते आपल्याकडे नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतात, नवीन अशी लोक घेऊन येतात की जे आपल्याला बिझनेस मध्ये किंवा याच्यामध्ये मदत करतील की कुठल्या कामात असा आपल्याला मार्ग दाखवतील किंवा आपल्याला काहीतरी आयडिया येऊन सजेस्ट करतील आणि ती आपण आयडिया इम्प्लिमेंट केली, बाबा तुम्ही असा आहे, हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे का नाही करून बघत, तर ती आयडिया इम्प्लिमेंट केली तर वी कॅन अर्न मनी, सो मच ऑफ मनी. सो जनरॉसिटी इज प्रोड्युसिंग द गुड कर्मा आणि आपल्याकडं येणाऱ्या सगळ्या गोष्टी, प्रॉस्पेरिटी जी आहे आपण अट्रॅक्ट करू शकतो त्याच्यामुळे. सो थँक्यू सविता फॉर रिमाइंडिंग मी दिस पॉइंट. आणि आज आपण एक छोटीशी 5 मिनिटाची काल जशी एक्सरसाइज घेतली होती तशी आज पण एक्सरसाइज घेऊया की आपल्याकडे जर कुठलंही हे लहानपणी किंवा चुकून म्हणजे लहान असताना आपण बऱ्याच वेळाला म्हणजे आम्ही पण म्हणजे आंबे, दुसऱ्यांच्या झाडाचे आंबे चोरणे किंवा पेरूच्या बागेत जाऊन पेरू, चिंचा हे सगळे प्रकार करतो, पण आपल्याला तेव्हा ती मजा वाटते आणि आजही ते आठवलं तर खूप मजा वाटते. पण इट ऑल्सो जनरेट सम म्हणजे अननोईंगली केलेल्या चुका आहेत त्या. सो वी विल ट्राय टू इरेज दोज थिंग्स, इरेज दॅट एनर्जी इन आवर सिस्टम. आणि जनरसली आपण एक चांगली इमेज स्वतःबद्दल जनरेट करूयात की ज्याच्यामध्ये आपण इतरांची मदत करतोय, इतरांसाठी काहीतरी गोष्टी आपण देतो, गिफ्ट देतोय किंवा इतरांना डोनेशन देतो, मदत करतोय, गरजूंना काहीतरी मदत करतोय, अशी आपण स्वतःची इमेज एक क्रिएट करूया. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कीप युअर हँड्स इन नमस्ते पोझिशन. आपण इन्व्होकेशन करू आणि मग सुरू करूया. ओके, क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करा. एक लांब दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. To the Supreme God, Divine Father, Divine Mother, Lord Mahaguruji Mailing, Grandmaster Chow Sweet, my spiritual teacher, all the spiritual teachers, Holy Gurus, Holy Masters, Saints, Archangels, Holy Angels, spiritual helpers, all the great ones, to my higher soul and divine self. We humbly invoke you for your divine love, divine light, divine power, divine guidance, divine help and divine protection. To erase all the tendencies from our system of stealing. Please erase all the tendencies of stealing, physical, emotional, material, intellectual, financial, or any other tendencies of stealing to be completely erased from our system. Thank you for your guidance and help. Now, आपले डोळे बंद करा. आपल्या पासून एक 10 फूट अंतरावरती समोरच्या भिंतीवरती एक मोठा टीव्ही आहे किंवा मोठी स्क्रीन लावलेली आहे, व्हाईट स्क्रीन लावलेली आहे असं कल्पना करा. आणि आपल्या पास्ट लाईफ मध्ये मागच्या म्हणजे अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत आपल्याकडून जर काही चुकी जाणते अजाणतेपणे कुठल्याही प्रकारचं स्टीलिंग झालं असेल किंवा चोरीचा प्रकार आपण केला असेल किंवा कोणाचे पैसे घेतलेत, कोणाचे वस्तू घेतलेल्या आहेत चुकून,
किंवा जाणतेपणाने घेतलेल्या आहेत किंवा तेव्हा काही कळत नव्हतं अशा पद्धतीने घेतले, तर ती गोष्ट ती घटना आता आठवा, त्याच्यावर थोडस कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी ह्या आठवतील अशा तितक्या चांगल्या आहेत. त्यातली अशी एक कुठली प्रॉमिनंट गोष्ट आहे की तुम्हाला खूपच आठवते आहे, ती गोष्ट आठवा आणि समोरच्या स्क्रीनवरती ती जशीच्या तशी इमॅजिन करा, त्याची कल्पना करा की समोरच्या त्या टीव्ही वरती किंवा मोठ्या स्क्रीनवरती ही गोष्ट ऍज इट इज समोर तिथे घडते. टेक युअर टाइम. एक मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं अशी कुठली पण एक घटना घ्या की ज्याच्यामध्ये आपण स्टिलिंग प्रकार केलेला आहे, स्टिलिंग केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे, आपण आपल्याकडनं हे झालेलं आहे चूक. त्याचं डिटेल वर्णन करा. त्याच्यामध्ये आपण त्यावेळेला कुठल्या वयाचे होतो, आपण कुठे होतो, ती जागा, ते ठिकाण, त्याच्या आजूबाजूला काय गोष्टी होत्या, कोण कोण माणसं होती त्यावेळेला बरोबर, तिथे कोण इन्व्हॉल्व होतं, त्याच्यामध्ये कुठल्या कलरचा आपण ड्रेस घातला होता, समोरच्या व्यक्ती कुठल्या कलरचा होता, सगळे आजूबाजूचे त्या पिक्चर मधले कम्प्लीट जे काही कलर्स आहेत ते इमॅजिन करा. आणि बघा त्याच्यामध्ये काही आवाज तुम्हाला ऐकायला येत आहेत का, त्याचबरोबर काही चित्र दिसत आहेत का, ते चित्र जे आहेत ते स्टील म्हणजे फोटो सारखे आहेत, स्टील फोटोग्राफ आहेत का मुव्हिंग आहेत, एखाद्या पिक्चर सारखी किंवा मूवी सारखं ते चालू आहेत. थोडंसं लक्ष द्या. त्याच्यामध्ये कुठले रंग त्याच्यामध्ये प्रॉमिनंट आहेत, म्हणजे जे आता तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये काही कलर्स आहेत का की जे तुम्हाला प्रॉमिनंटली उठून दिसत आहेत, म्हणजे लाल, हिरवा, पिवळा किंवा आणखीन कुठला ब्ल्यू कलर, असे कुठले रंग आहेत जे तुम्हाला प्रॉमिनंटली त्याच्यामध्ये आठवतात किंवा दिसत आहेत. आता ह्या सगळ्या ज्या आहे कल्पना करा, हे तुमच्या सिस्टीम मधनं किंवा मेंदू मधनं की आपल्या सिस्टीम मधनं पूर्णपणे ही जी मेमरी आहे ही प्रोजेक्ट झालेली आहे समोरच्या स्क्रीनवरती, ती तुमच्या सिस्टीम मधनं बाहेर गेली मेंदूतनं पूर्णपणे. आता तुमच्या शेजारी असे कल्पना करा की तुमच्या हातात जर पेन असेल किंवा कुठली गोष्ट असेल किंवा नसेल तरी एक कल्पना करा की तुमच्या हातामध्ये एक रिमोट आहे, त्या टीव्हीचा किंवा त्या स्क्रीनचा एक रिमोट तुमच्याकडे आहे आणि त्या व्हॉल्यूमचे बटन कम्प्लिटली त्याचा आवाज म्यूट करायचा आहे. 00 बघा तुम्ही, 10 वर 8 9 7 6 5 4 3 2 1 0 असे सगळे जे आवाज आहेत त्या घटनेमधले ते आवाज सगळेपणे तुम्ही म्यूट करा. त्याच्यानंतर जर का आणखीन कुठले आवाज तुमचे सारखे येत असतील तर पुन्हा एक बटन दाबा आणि सगळे आवाज म्यूट करा. हलणारी काही चित्र असतील तर रिमोट वरचं अजून एक बटन दाबा, ते बटननी त्या गोष्टी पॉज करा. ते बटन दाबले की त्या गोष्टी पॉज होतील, त्या जागेवरती एका ठिकाणी थांबतील. आणखीन कुठले मुव्हिंग किंवा हलणारे चित्र असतील तर आणखीन एक वेळा बटन दाबा आणि ते सगळे जे हलणारे जे चित्र आहेत, हलणारे जे सीन आहेत ते एका ठिकाणी तुम्ही पॉज करा. पॉज केल्यानंतर तुम्हाला आता सगळ्या स्क्रीनवरती कुठल्याही प्रकारचे आवाज नाहीये, तिथे कुठल्याही प्रकारचं मुव्हिंग नाहीये. आता ते जे चित्र आहेत ते स्टिल आहेत. आता ह्या चित्रामध्ये काही प्रॉमिनंट कलर्स तुम्हाला दिसतील, ह्या स्क्रीनवरती काही प्रॉमिनंट कलर्स दिसतील, तर ते कलर्स आणखीन एक बटन दाबा आणि ते कलर जे आहे ते फेड करत करत त्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे ते चित्र आता सगळे ब्लॅक अँड व्हाईट झालेले आहेत. बटन दाबा आणि त्यातले कुठले कलर्स राहिले असतील शिल्लक तर ते पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट करा. आता या क्षणाला समोरच्या स्क्रीनवरती कम्प्लीट ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे, ते एका ठिकाणी स्टिल आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आवाज नाही आहेत. आता तुमच्या हातामध्ये कल्पना करा की तुमच्या हातामध्ये एक इरेजर आहे, मोठा एक इरेजर आहे आणि तो इरेजर घेऊन आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही तो बोर्ड जो आहे किंवा तो जो टीव्ही वरती जी स्क्रीन जे चित्र आहे ते तुम्ही खोडून काढताय. ओके, तुम्ही ते इरेज करताय हाताने. तुम्ही ऍक्शन करा, मी जशी ऍक्शन करतो की इरेजची, किंवा स्कूलमध्ये आपण बघतो आपल्या टीचर्स बोर्ड पुसतात वगैरे,
ओके, डस्टर घेऊन. तर असं इमॅजिन करा की एक मोठं डस्टर आहे किंवा इरेजर आहे आणि ते आता ती जी इमेज आहे समोर ती पूर्णपणे इरेज करून टाका. प्रॉमिनेंटली जेवढं तुम्हाला जोरात करता येते तेवढं जोरात करा आणि ती इमेज जी आहे कम्प्लिटली इरेज करा. ओके, आणखीन एक 5 सेकंद 10 सेकंद घ्या. त्याच्यामध्ये कुठला कॉर्नर वरती काही थोडंफार राहिलं असेल तर ते पण पूर्णपणे पुसून टाका. ओके, आता समोरची स्क्रीन किंवा समोरचा जो टीव्ही आहे हा कम्प्लिटली स्वच्छ आणि पांढरा शुभ्र झालेला आहे, त्याच्यावरती काहीच नाही. आता हे जे काही आपलं चूक झाली होती ती आपण कम्प्लीटपणे पुसून काढलेली आहे. आता त्या ठिकाणी अशी कल्पना करा की तुम्ही करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे जी बरोबर गोष्ट आहे ती काय करताय. म्हणजे आपण जर एखादी चोरी करत असेल तर ती चोरी करत नाहीयेत आपण. अशी कल्पना करा की व्हॉट इज द राईट थिंग वी आर डुईंग ऑन दिस. त्या मुवमेंटला आपण जे काही योग्य ऍक्शन आहे ती काय करतोय. कल्पना करा, सपोज तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही असं काय करता त्यांच्यावर, तर तुम्ही त्यांना सांगता की हे करणं चुकीचं आहे आणि हे आपण करायला नको. तुम्ही स्वतः पण ती गोष्ट करत नाहीत आणि तुमच्या बरोबर जर कोणी इन्व्हॉल्ड असेल तर त्या लोकांनाही तुम्ही त्याच्यापासून थांबवताय. अशी ही इमेज, अशी कल्पना करा, त्याच्यामध्ये त्या इमेज मध्ये पूर्णपणे तुम्ही जे कलर्स आहेत ते ब्राईट कलर्स इमॅजिन करा. त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे साऊंड्स टाका. तुमचा आवाज खूप मोठा आहे, प्रॉमिनंट आहे, त्याच्यामध्ये बोल्ड आहे आणि तुम्ही ज्या बोलणाऱ्या गोष्टी तुम्ही जे सांगतायत त्या गोष्टी सगळे लोक तुमच्या बरोबरचे लोक ते ऐकतायत, तुम्हाला फॉलो करतायत. अशी कल्पना करा. तुमची स्वतःची एक चांगली इमेज आता इथे आपण क्रिएट केलेली आहे. यू आर इंटरनली तुम्हाला फील होतंय की आय एम अ गुड पर्सन आणि मी आज एक चांगली गोष्ट केलेली आहे. आय हॅव अवॉइडेड द बॅड कर्म ऑफ स्टीलिंग. आणि माझ्याच बरोबर मी जे लोक इतर लोक आहेत त्यांना पण या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं आहे. आय एम फीलिंग हॅपी. मी खूप आनंदी आहे या सगळ्या गोष्टींनी. एक लांब दीर्घ श्वास घ्या. त्या समोरच्या मेंटल स्क्रीनवरनं ती जी काही इमेज आहे ती इमेज तुम्ही पूर्णपणे तुमच्या सिस्टीम मध्ये आतमध्ये ऑरामध्ये घेताय आणि तुमच्या ब्रेन मध्ये ती इमेज चालली आहे. ब्रेन मध्ये तुमच्या अशा ठिकाणी ती जाते की चांगली गुड मेमरी जी आहे तुमच्या ब्रेन मध्ये ती रिस्टोर होते. आणि ही जी हॅबिट आहे ती हॅबिट आता तुमच्यामध्ये सिस्टीम मध्ये तुमच्या ब्रेन मध्ये कम्प्लिटली इम्बाईब झालेली आहे, कम्प्लिटली स्टोअर झालेली आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम कधी पण अशा कुठला इन्सिडेंट आला तर आपण कायम जे योग्य आहे तेच ऍक्शन्स, तेच फिलिंग आणि तेच थॉट आपल्यामध्ये असणार. म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा हा विचार येणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा विचारांपासून सुरुवात होते. तर आपले विचार हे कायम चांगलेच असतील. आपले इमोशन्स आणि आपले ऍक्शन्स पण त्याला मॅच करणारेच असतील. अशी कल्पना करा. नाव यू आर अ गुड पर्सन विथ जनरस हार्ट, विथ लव्हिंग हार्ट. आणि कल्पना करा तुम्ही आता इतर लोकांची मदत करत आहात, तुम्ही डोनेशन्स देत आहात, तुम्ही इतर लोकांची जमेल त्या पद्धतीने मदत करता आहात. तुमचं इतरांना तुम्ही मेंटली हेल्प करता आहात, म्हणजे त्यांच्यासाठी काही चांगले विचार आहेत किंवा मार्ग आहेत, तुमचं नॉलेज आहे ते तुम्ही शेअर करताय. आणि तुम्ही सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्यांचंही आयुष्य बदलतंय अशी कल्पना करा आणि ते बदललेलं त्यांचं आयुष्य बघून तुम्हाला खूप आनंद मिळतोय. Now inhale, take a long deep breath, exhale slowly.
मनामध्ये ही भावना ठेवा की बाबा आपण आजपासून एक चांगली व्यक्ती म्हणून समाजापुढे आणि आपल्या नजरेमध्ये आपण ती सेल्फ इमेज बिल्ड केलेली आहे. सो आय एम हॅपी, आय एम हेल्दी पर्सन, आय एम जनरस पर्सन. आता आपण ह्या सगळ्या चांगल्या इमेजसाठी किंवा चांगल्या एनर्जीसाठी देवाचे धन्यवाद करणार आहे. आपले हात नमस्कार पोझिशन मध्ये, मुद्रेमध्ये छातीवरती ठेवणार. लॉर्ड गॉड, थँक यू फॉर ब्लेसिंग मी विथ good heart, with generous heart, with loving heart, with kind heart. Thank you for blessing me with prosperity and abundance. Thank you for blessing me with the good opportunity to grow. Thank you in full faith. So be it, so be it, so be it. I, the soul, including the body, accept the blessings fully, completely, deeply, and permanently. Thank you in full. सावकाशपणे डोळे उघडा. सावकाशपणे डोळे उघडा. सो दिस इज अ स्मॉल प्रॅक्टिस. म्हणजे हे आपण जस्ट एक सॅम्पल घेतलं याच्यामध्ये. आपण हे जर का कंटिन्यू केलं अशा प्रकारचं, तर आपल्यामधले जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या कम्प्लिटली आपल्याला इरेज करता येतील. त्याचबरोबर आपली एक गुड सेल्फ इमेज जनरेट होईल आणि त्याचबरोबर आपल्याला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यामध्ये येतील. त्या ऑपॉर्च्युनिटीज आल्यानंतर जे व्हर्च्यू आहे जनरॉसिटी अँड नॉन स्टेलिंगचा, हा लक्षात ठेवून आपण त्याच्या पद्धतीने जर का ऍक्शन्स घेतल्या, त्याच्या पद्धतीने जर का आपली स्पीच असेल आणि थॉट्स असतील, तर डेफिनेटली द प्रॉस्पेरिटी कर्मा or you will gain the prosperity with this. So definitely तुमच्याकडे खूप सारा पैसा आणि प्रॉस्पेरिटीच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील. सो आजचा दिवस आपण इथेच संबोधूया. उद्या महत्वाचा आहे दिवस, त्याच्यामध्ये नेक्स्ट डे ला आहे, दॅट इज ऑनेस्टी अँड नॉन लाईंग. आणि हाऊ इट विल गिव्ह यू इंटेलिजन्स. म्हणजे आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता आली पाहिजे. राईट ऑपॉर्च्युनिटी हे आपल्याला कसं समजणार? ती ऑपॉर्च्युनिटी घ्यायची की नाही, किंवा ते काहीतरी फॉल्स आहे का, किंवा ते आपण तिथे जाऊन, याच्यासाठी आपल्याला इंटेलिजन्सची गरज आहे. तर तो इंटेलिजन्स आपल्याला कसा मिळणार आहे, तर ते आपल्याला उद्या कळणार आहे. त्याला ॲक्युरेट परसेप्शन आणि करेक्ट एक्सप्रेशन म्हणतात. म्हणजे कुठल्याही गोष्टी, घटना आपल्या समोर जशा घडतात, त्या घटनांमधनं किंवा त्या गोष्टीमधनं किंवा इन्फॉर्मेशन्स मधनं एखादी महत्वाची योग्य अशी इन्फॉर्मेशन किंवा खरी अशी इन्फॉर्मेशन कसे ग्रॅब करायची, आणि ते करत असताना त्याचबरोबर आपण आपल्याकडे ज्या फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, आयडिया आहेत, त्या हाऊ टू एक्सप्रेस इट इन अ राईट वे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ते जर जमलं नाही तर तुमच्याकडे, आपल्याकडे काही किती चांगल्या गोष्टी असल्या, म्हणजे तुमचे विचार चांगले असले, तुमच्या इमोशन्स अँड फिलिंग्स चांगले असतील, आणि त्याचबरोबर का तुमच्या ऍक्शन्स पण चांगले असतील, पण पीपल विल नॉट, म्हणजे त्याचं मिसअंडरस्टँडिंग होईल आणि त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे समोर लोकांसमोर मांडता येणार नाही. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. किंवा इंटेलिजन्स असणं म्हणजे, आपण एक थोडक्यात एक छोटस उदाहरण घेऊयात की आपल्याला हंस जो आहे तो आपल्याला पक्षी माहिती आहे की ज्याच्यामध्ये म्हणतात की बाबा तो, त्याच्यामध्ये दुधात जर का तुम्ही पाणी मिसळलं तर तो, म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी, ही जे
संकल्पना आली त्यातून आली की त्याची क्वालिटी काय आहे की त्यातून फक्त तो दूध जो आहे तेवढंच तो पितो किंवा घेतो आणि पाणी जे आहे ते ठेवतो. तर त्यातलं महत्वाचं जे काय आहे त्याच गोष्टी येणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर मिक्सिंग झालेलं असेल तर ऑटोमॅटिकली त्यातनं आपल्याला जे राईट आहे किंवा जे ट्रुथ आहे तो आपल्याला कळण्यासाठी म्हणून इंटेलिजन्स आपल्याला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तो आपल्याला उद्या आपण कसा तो त्याच्यावरती मास्टरी मिळवायची किंवा त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते आपण उद्या घेणार आहोत. सो थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. आय थिंक आय हॅव कम्प्लिटेड विद इन 1 hour. म्हणजे आपण 10:10 सुरू केलं होतं. सो थँक्यू. नेक्स्ट टुमॉरो विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू नो की आपल्याला जे इंटेलेक्च्युअल ब्रेन जे हवं आहे तर ते आपल्याला उद्या कसं मिळू शकतं. व्हॉट शुड बी प्रॅक्टिस. थँक्यू. आत्मा नमस्ते अँड गुड नाईट. सी यू टुमॉरो. तुमच्याच बरोबर हे तुम्ही इतर तुमच्या फ्रेंड सर्कल्स मध्ये पण हा मेसेज फॉरवर्ड करा. म्हणजे आपल्याला काही फायदा होत असेल तर मी डेफिनेटली तो फायदा इतरांचा पण झाला पाहिजे. तर हे मेसेज तुम्ही तुमच्या ग्रुप्स मध्ये फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त जेवढे लोक जॉईन होतील तेवढं आपल्याला इतरांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवता येतील. थँक्यू ऑल अँड गुड नाईट. आत्मा नमस्ते. थँक्यू मावशी. गुड नाईट.